तर मित्रांनो, आम्ही झालोय रेडी आणि आम्ही निघतोय आमच्या तुळजापूर ट्रिपसाठी. हॅलो गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरच्या प्रवासाला. सो आता आम्ही ही सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस पकडली आहे, जी की 9:30ला पुणे स्टेशनवरून सुटते आणि 3-3.5 तासापर्यंत म्हणजे 1:30पर्यंत आपण सोलापूर स्टेशनला पोहोचू. तर तेव्हा आम्ही सोलापूर स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला पुढचे अपडेट्स देऊच. आता ट्रेन निघाली आहे. पुणे स्टेशनवरनं जस्ट आपली ट्रेन निघाली आहे. डॉट टायमावरती असल्यामुळे आपण वेळेतच पोहोचू. स्टे ट्यून गाईज, आम्ही लवकरच सोलापूरला पोहोचू, तेव्हा तुम्हाला आम्ही पुढचे अपडेट्स देऊ. बाय बाय. आता आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही आधीच झोमॅटोवरून ऑर्डर केलेली पुणे स्टेशनला. सो आता आमची ट्रेन निघाली आहे आणि आम्ही लगेचच काहीही क्षण वाया न घालवता आम्ही लगेच आमचं खाऊ ओपन केलेलं आहे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड टू ईट दिस मेदू वडा अँड इडली चटणी. हॅलो गाईज, आपण सोलापूरला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही आता आमची हालत बघू शकता. एवढं ऊन आहे इथे की काहीच सहन नाही होते आणि तेवढीच गरमी पण होते आणि उन्हापासून वाचण्यासाठी हे आम्ही सगळं प्रोटेक्शन केलेलं आहे. सोलापूर स्टेशनवरती जास्त आम्हाला शूट करता नाही आलं, कारण का आम्ही त्या स्टेशनवरती खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही मोबाईल काढण्याची रिस्क नाही घेतली. सो आता आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही हे असं काहीतरी चटर-पटर खातो आहे, कारण का मी ह्याला म्हटले की जेवण नको, कारण का आपण एस टीने जातो आहे आता इथून सोलापूर ते तुळजापूर. सो एस टीमध्ये त्रास होतो, त्यामुळे मी त्याला बोलले की जेवण आपण तिथे उतरून करू. कोण बोलला? ॲक्च्युली तू बोललास. सो मग आता आपण एस टीमध्ये बसलेलो आहोत तुळजापूरच्या. इथून हार्डली 1 hours लागेल आपल्याला. सो बाकीचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवू नक्कीच. तुम्ही पण आमच्यासोबत या. फायनली आम्ही फक्त निवास 108 मध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता, हे दाखव गार्डन. एकदम छान आणि प्रसन्न वातावरण वाटतंय. आता सध्या खूप ऊन आहे. आम्ही बसमधनं, तरी बस खूप छान होती, मेंटेन होती, त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही. स्वच्छता तर चांगली दिसते. आता पुढे बघू. आम्ही आता रूममध्ये आलेलो आहोत. आम्ही AC रूम बुक केला आहे 2 जणांसाठी. तर ही आहे अशी रूम. स्पेस मोठी रूम आहे, टीव्ही आहे, AC आहे.
ज्या ज्या गोष्टी हव्या त्या अवेलेबल आहेत. हॅलो, आता आम्हाला खूप जास्त भूक लागलेली म्हणून आम्ही इथे बाजूलाच बरोबर नाव काय 108 भक्तनिवास उपहारगृह इथे आलेलो आहोत. आता आम्हाला माहीत नाही जेवणाची टेस्ट कशी आहे, पण मोस्टली चांगलीच असेल कारण का खूप जास्त हे दिसतं आहे, म्हणजे येतात लोक असं वाटतंय. आता संध्याकाळी बघू किती लोक येतात किती नाही. आणि आता आम्ही पण मागवलं आहे 1 व्हेज मराठा भाजी आणि 2 बटर रोटी. सो आता आम्ही ते खाऊन तुम्हाला सांगतो त्याची टेस्ट कशी आहे. मग तुम्ही पण हे प्रिफर करू शकता. जवळच आहे, 5 मिनटं पण नाही लागणार, लगेच चालत येऊन इथे बाजूला समोरच आहे. खूप जास्त भूक लागलेली आहे. आम्ही आता जेवणाची वाट बघतोय आणि खूप जास्त गरम होतंय. कूलर लावलाय पण त्या कूलरची हवा नाही लागत, फक्त नुसती केस उडत आहेत. बघा ती थकून गेली आहे पूर्ण, तिला भूक लागली आहे खूप जास्त, त्यामुळे ती जरा असं भडकल्यासारखं करते आहे. त्यामुळे तिचे जो व्लॉगचा अवतार आहे तो अवतार सोडून हा दुसरा अवतार बघा तिचा. ओव्हरवाला हा आमची फॅमिली पण येते मागून. यस, अंशिता पण येते माझी भाची. आता ती आल्यानंतर मामा मामा मामी मामी करत असणार, ते पण तुम्हाला चांगलंच बघायला मिळणार. मामाकडे पाठवणारच नाही. ती मामा सोडून कोणाकडे राहतच नाही. तर आपण बघूया आता मामाकडे राहणार का मामीकडे. ठीक आहे, चालेल. चला आपण आता जेवण आल्यानंतर बोलू. बाय. आईज आमची व्हेज मराठा भाजी आलेली आहे. दिसायला ओके ओके आहे, आपण टेस्टला माहिती नाही कशी असेल, पण ते खाऊन बघूया. बघा तुम्ही पण बघा कशी दिसते. खरंच तुम्हाला टेस्ट करून रिव्ह्यू करू. ओके. खाऊ शकतो. गाईज पाहुणे आलेले आहेत. हे बघा आमचा पाहुणा. हाय, हाय, थँक्यू. अशी कशी दे. वाव. गुड इव्हनिंग. आमची नॅप झालेली आहे. नॅपपेक्षा थोडी जास्तच होती, पण खूप महत्त्वाची होती ती. जराशी नॅप घेतली त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटते आता. त्याच्यानंतर आम्ही दोघं पण फ्रेश झालो. तुम्हाला दिसतच असेल आम्ही मस्त मस्त रेडी झालेलो आहोत. आणि इथेही महाराज चाय पित आहेत. त्यांचा चाय नेहमी लवकर येतो आणि माझा ब्लॅक टी नेहमी उशिरा. आमची फॅमिली ऑलरेडी तयार झालेली आहे. आता आम्ही मंदिराच्या आवारात फिरायला जात आहोत. जर आम्हाला 8 वाजता असं कळलं तिथे आरती पण होते, तर आम्ही आरती पण घेऊ आणि मग खाली थोडंसं फिरू. तुम्हाला मी जेवढे क्लिप्स दाखवता येईल तेवढे मी तुम्हाला कवर करेन. आता पहिला आपण पेट पूजा करूया आणि मग निघू. यस.
जस्ट आम्ही मंदिराच्या आवारातून फिरून आलेलो आहोत. खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे अजून आम्ही दर्शन पण नाही घेतलं तरी पण खूप छान वाटलं बघून. आता डिनर गेला म्हणजे त्याच्यामध्ये पण आम्ही 4 स्पेशल थाली मागवलेली. एक महाराष्ट्रीयन थाली होती, एक पंजाबी स्पेशल थाली होती, एक आंध्रा स्पेशल होती आणि एक स्पेशल थाली होती. 4ही थाल्या ओके होत्या. पंजाबी ग्रेट होती, पंजाबीला मी 5 स्टार देईन. त्याच्यानंतर होती स्पेशल थाली. मग आंध्रामध्ये जास्त भातच होता. ज्यांना भात आवडतो ते लोक ते प्रेफर करू शकतात इथे आल्यावरती. आणि पहिली जी होती नॉर्मल महाराष्ट्रीयन थाळी ती एकदा दाल फक्त त्याची चांगली होती. त्यामुळे माझ्या मते घेतला तर स्पेशल घ्या, नाही तर पंजाबी थाली प्रेफर करा. आणि बाकीचं पण त्यांच्याकडे असं वेगवेगळं आहे. म्हणजे रोटी तुम्ही सेपरेट घेऊ शकता, भाजी वेगळी घेऊ शकता, परत स्वीट्स आहेत, त्याच्यानंतर आईस्क्रीमचे पण आहे खूप गोष्टी, ताक आहे, कड आहे, सगळं आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे आणि रिजनेबल रेट आहे मेन म्हणजे. आणि जवळच असल्यामुळे मोस्ट ऑफ लोक तेच प्रिफर करतात जे लोक इथे स्टेला आहे. त्यामुळे आम्हाला तरी आता आम्ही 2दा जेवण जेवलो तिथे, तर आमचा एक्सपिरियन्स
चांगला होता, असं पण नाही की एकदम वाईट एक्सपिरियन्स असा आला, हो की नाही. यस यस. आणि आता हा खातोय गुलकंद कुल्फी, जी की मी खाल्ली थोडीशीच, मला एवढी आवडली नाही. मला जास्त करून बटर स्कॉच, कोन वगैरे, पिस्ता अशा गोष्टी जास्त आवडतात. हे गुलकंद वगैरे असं नाही आवडत जास्त. तो गुलकंद खाते आहे. आणि हे आम्ही मस्त भक्ती निवासच्या खाली, जी मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं गार्डन म्हणजे लॉन थोडं तिथे आम्ही बसलेलो आहे. तुम्ही रात्री एकदम छान थंडगार हवा सुटली आहे आणि एकदम पीसफुल वातावरण आहे. म्हणजे असं वाटणार पण नाही की तिथे हॅक्टिक, म्हणजे आपण हॅक्टिक शेड्यूलमधला आल्यावरती जो पीस मिळतो तो इथे आहे. आणि खूप छान आहे. आणि ह्यांचं लॉन पण खूप असं एकदम सॉफ्ट आहे लॉन, म्हणजे लहान मुलांना खेळायला तर अतिउत्तम जागा आहे ही. तुम्ही हे प्रिफर करू शकता. माझ्यामध्ये ज्यांच्याकडे बेबीज असतील त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे हे. तर परत ओल्ड एज असतील लोक, त्यांच्यासाठी पण जवळच आहे खूप. 5-10 मिनटावरती इथून पुढे मंदिर आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती. आता पण आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरतीच होतो, चालतच गेलेलो. आणि हा बघा किती सुंदर चंद्र दिसतोय. एवढंच दाखवू शकते मी. हां, आता आम्ही मस्त चप्पल वगैरे काढून पायांना चांगली गवताची मुलायम मजा घेतो आहोत. आमची फॅमिली सगळेजण रमले आहेत. माझे सासू सासरे, माझी ननंदबाई आणि आमची छोटीशी अंशिता आणि भाऊजी हे सगळेजण आतमध्ये गेले आहेत. ते लोक आराम करत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कुंकू कुठलं, तर तिकडे खूप सारे बाहेर छोटे छोटे देवींचे मंदिर आहे. खंडोबाचं आहे, यमाई देवीचं आहे, अजून 2-3 देवींचं आहे, नरसिंह लक्ष्मी माता देवींचं आहे. तर तिथे आम्ही पाया पडलो बाहेर आणि तिकडेच्या लोकांनी कुंकू लावलं. परत तिथे गणपतीचं एक उजळा सोंडेचा गणपतीची मूर्ती आहे सुरुवातीलाच, ती खूप छान आहे, सुंदर आहे. तिथे आम्ही पाया पडलो, तिथे हे कुंकू लावलंय. तिथे दोरा पण बांधून घेतात, म्हणजे ज्यांना इच्छा असेल ते लोक. आणि वरून तिथे असं तो हात ठेवून बघण्याचा पण दगड आहे, ज्याच्यावरती म्हणजे इच्छापूर्ती दगड म्हणतो आपण त्याला. तिथे तुम्ही पैसे ठेवायचे आपल्या इच्छेपूर्तीने आणि तुमच्या मनाची इच्छा असेल ती बोलून तिथे त्याच्यावरती हात ठेवायचा. जर उजव्या बाजूला वळा तर तुमचा होकार, म्हणजे तुमची ती इच्छा पूर्ण होणार, आणि नाही डाव्या बाजूला वळा तर नकार. तर ती गोष्ट पण आम्ही केली, तो एक्सपिरियन्स पण आम्ही घेतला. म्हणजे सगळ्या गोष्टी छान वाटलं. म्हणजे तिथे गेल्यावरतीच एवढं प्रसन्न वाटलं ना, म्हणजे असं आपण कुठेतरी वेगळीकडेच फिरतो आहे. सगळी गर्दी बिर्दी खूप होतं, पण असं वाटलं नाही की काय बाबा, म्हणजे मुंबईची गर्दी, पुण्याची गर्दी वेगळी, पण ही गर्दी असं काय वाटत नाही की बाबा नाही मस्त चाललंय, असं छान फिरतोय देवाच्या मंदिरात असं वाटत होतं. अजून आम्ही आतमध्ये पण गेलो नाही तरीही. त्यामुळे आता आम्ही थोडंसं रिलॅक्स करतोय. आता ह्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आम्हाला उद्या पहाटे खूप लवकर जाऊन दर्शन करायचं आहे. तर उद्या मला जास्तीत जास्त टाईम काढून मिळाला तर मी क्लिप्स काढेन, नाही तर मला क्लिप्स काढता येणार नाही. त्यामुळे मी आज बहुतेक 2-3 व्हिडिओचे शॉर्ट घेतले आहेत तिथे, तर ते तुम्हाला दाखवू शकते मी. आणि हा आता मस्त लॉनवर झोपला आहे, मजा घेतोय लॉनवरची. खूप छान हवा पण आहे, म्हणजे गरमीमध्ये पण थोडासा थंडावा आहे इथे रात्री, त्यामुळे खूप छान वाटते. असं तर नाही की म्हणजे बोर होऊ आपण. गुड बाय. जी आम्ही दुपारची नॅप घेतली ती आम्हाला खूपच गरजेची होती. त्याच्यानंतरच आम्ही आता हे असे फिरलो आहोत आज. नाहीतर मग ती नॅप पण नसती झाली तर मग बापरे डोकेदुखी माझी सुरू झाली असती. दॅट इज व्हेरी वर्स्ट. आणि ते ऑलरेडी झोपला आहे आणि माझी इथे बडबड चालू आहे. सो तो परत उठेल, वरती मला सकाळी उठून जायचं आहे दर्शनाला. सो येस, मी पण आता लवकरात लवकर झोपी जाते. आपण सकाळी भेटू. बाय बाय, सी यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुळजापूरमधला दिवस दुसरा. पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत
आमची झोप काहीच झालेली नाही आहे ना. सर्दी पकडल्यासारखी वाटते. तुम्हाला आवाज आवायला समजत नसेल. आता आम्हाला पटापट आवरून 1 तासामध्ये इथून निघायचं आहे दर्शनाला. 5:30 आम्हाला तिथे पोचायचं आहे. चक्क गडीबडी बाहेरपर्यंत आमची ऑलमोस्ट 4:30 इथेच वाजतील. कारण का आम्ही खूप जण आहोत म्हणून आम्ही लवकर उठलेलो आहोत. जर तुम्ही 2 जण असाल तर तुम्ही आरामात 4ला उठू शकता. 4ला उठून तुम्ही आवरून तुमचं मॅनेज करून तुम्ही इथून 5 to 10 मिनिट्स डिस्टन्स आहे. हार्डली 15 मिनटं पकडा. वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिरात जायसाठी. अनिकेत ऑलरेडी उठला आहे. आवडतोय तो. त्याचं आवरून झालं की मी आवरून घेणार आणि झटपट रेडी होऊन तुम्हाला दाखवते. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. निपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. आईज तळपली, आग उसळली, ज्योत झळकली आई ग. बंध विणला, भेद शिनला, भाव भिनला आई ग. असा होता आमचा सोलापूर तुळजापूरचा प्रवास. खूप छान वाटलं, खूप मजा केली, दर्शनही खूप छान झालं. आता हा मी व्लॉग माझा इथेच एंड करते आहे. सो तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.